पाय पडून हॅपी गुरुपौर्णिमा. हॅपी गुरुपौर्णिमा. गुड मॉर्निंग मित्रांनो. सर्वात आधी गुरुपौर्णिमाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा समजून घ्या. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है थोडंसं. आणि आज पिशवीत दिसते तुम्हाला. आज काय नियोजन आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. तर आज आपले गुरु तुम्हाला दिसेलच काय आज दाखवणार आहे. नेमकं आज काय असणार प्लॅन. सुरुवात तर आपली बेस्ट झाली आहे. घरापासून मस्तपैकी आईंच्या पाया पडलो. सर्वात महत्त्वाचे पहिले गुरु आपले आई बाबा आहेत, त्याच्यानंतर बाकीचे. त्यानंतर मस्तपैकी सुरुवात केली आपल्या आईचे पाय पडून. त्यानंतर आज हाच ब्लॉग होणार आहे की आज काय विशेष. एवढं विशेष नसणार पण विशेष असणार आहे. त्यासाठी आपण आजची सुरुवात बेस्ट केलेली आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि मी बसलो इथं वाट बघत आपल्या मित्रांची की ते कधी येत आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवतो आपला मित्रमंडळ आणि आपला गुरु परिवार. त्यासाठी ब्लॉगवर टिकून राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का. स्माइल, कीप स्माइलिंग ऑलवेज. हे आलं आपले मित्र. हे तर चल घ्या पुढे. पुढे घ्या ना. हे तर आपले अशोक मिठवा आपले मिठवामा आणि हे शेखर दादा यांचा आज वाढदिवस आहे. यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप तुमचा दिवस आनंदी जावा. तर नमस्कार मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिस्टर थेरोडकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून अधिक स्वागत आहे. तर सुरुवात झालेली आहे बेस्ट. तुम्ही पण राहा बेस्ट, मी पण राहतो बेस्ट. ऑलवेज हसत राहा, एन्जॉय करा लाईफ. तिसरंच मला आजचं नियोजन छोटासा ब्लॉग आहे पण आपण मोठा करतो आणि एन्जॉय करतो. तुम्ही पण एन्जॉय करा. हे बघा कबुतरांचा थवा. हा इसको म्हणत्या पक्षीप्रेमी. पक्षी दिवसेंदिवस कमी होत चालले मित्रांनो. याचं कारण तुम्ही समजू शकता. हे बघा, हे फक्त मला सकाळचे दिसतात, त्यानंतर कधीच दिसत नाही दिवसभरात. त्याच्यानंतर दिसतात डायरेक्ट निसर्गात आपल्या जंगलात बिंगलातच दिसतात, त्यानंतर दिसत नाही. तर समजू शकता आज प्राणी आपले का संपत चालले. याचं कारण मी बोलत नाही, तुम्हाला समजलं पाहिजे. पक्षी दिवसेंदिवस का संपत चालले आहे. आपल्यामुळं संपत चालले आहेत. आपलं रोबोट 2.0 मध्ये त्यात दाखवली स्टोरी. नेमकं पक्षी का संपत चालले. तो पिक्चर बघा, नसेल बघितला तर. प्रमोशन करत नाही पण काहीतरी शिका त्या पिक्चरमधून. भेटू. बड्डे त्यांचा आज. काय बोलताय. वाव खरं मला म्हणलं बड्डे. शपथ करा ना. वीस तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हो मोठे आहेत माझ्यापेक्षा. वस्ताद साहेब हे आपले वस्ताद साहेब, तालमीचे वस्ताद साहेब. कुठे चालले तुम्ही. हा या केक घेऊन. काय म्हणतो. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुमचा दिवस आणि माझा दिवस आनंदी जाऊ द्या. केक चालू सांगत नाही आता. कुठे चालू असेल आता नाही. एक आयडिया आहे. हो बरं. हा या तुम्ही या बाबाला बघून. बाकीची कुठे आहेत. तन्मय ती गेले का. पण अहो आपलं तन्मय वगैरे सगळे गेले. तन्मय सार्थक बाकीचे लोक. हा हा ते कार्यकर्ते कुठं. अरे काय चालले. थांब जायचं आपल्याला वर. जाऊन आले ना त्यांच्या सोबत. अरे मग नाही वर जायचं. थांब. याला कार्यक्रम फिसकला म्हणजे फिसवायचा नसतो. आपला जायचं मित्रांनो. आपलं एक प्लॅनिंग फिसकलंय. म्हणजे काय कार्यक्रम झाला. आपल्याला जायचं होतं तालमीला पण अचानक तिकडे काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे स्वच्छता कार्यक्रम चालू आहे तिथं. त्यामुळे आपण कॅन्सल करून आपल्या जुन्या ठिकाणी जाणार आहे वर्कआउट करायला. तर भावांनो जायचं आहे आपल्याला. आता कुठं चालले घरी. काय थांब की रे. आलं मस्त पेढे आणले खायला. आपले गुरुदेव बाबा हे एका गाडीत दोन गुरु. नाच करू नका बाबा. हॅपी हो बाबा. हळू. सकाळ सकाळ गुरु पौर्णिमा होतील तुमची इथं. इकडे लावा नाही तू वर. वस्त साहेब लवकर जाऊ. सामान बघितलं आतमध्ये ना. आपले गुरु आले सगळे कार्यकर्ते येतील आता हळूहळू. विठामले गुरु दिसतात आज याच्यात कॅमेऱ्यामध्ये आपल्या. आणि आम्ही आपलं काम आज कसे काय येणार. लावा त्या सायकली पाशी. पण तुम्ही चला पुढं. मला 10 मिनिटं लागतील. नका हे मस्त सकाळी वाकाय बघा. नका वया घालू बचत करूया देशाची धन. सही आहे. हो पटेल साहेब गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कोणी नव्हतं ना. गेलो ना एकटाच होतो. आपली ट्रेकिंग होणार आहे. ह्या व्हिडिओ ट्रेकिंग होणार आहे. हे बघा आमच्यावर कसं काम दिले पण ते काम आम्हाला करायचं. आम्ही सर्वात छोटे यांच्यामध्ये म्हणून आम्ही इज्जत देतो त्यांना.
आज मस्तपैकी काय काय लोकांचं सांगितलं बेटा तुम्हाला आता फिरायचं ते पाषाण टेकडी नाही हो ते आंध्रबन आपल्याला काल एक मित्राचा फोन आला होता राहुल भैया तुम्हाला माहिती असते की त्यांचा प्लॅन होता आज जायचं आंध्रबनला पण आपला प्लॅन इथं ठरला होता मग आपले शेखर भाऊ म्हणाले की तुला आंध्रबनच करायचं ना या आपला आहे की एवढा आंध्रबन मग इकडं आंध्रबन करू काय विषय नाही मग इकडे ट्रॅकिंग करू नॅचरल एकदम फक्त एवढं की पाऊस नाही पाऊस असता तर अजून मजा आली असती पण काय विषय नाही आपण इथं ट्रॅकिंग करूया इथं आंध्रबन करूया पाषाण टेकडी हिल्स प्लॅन आपला दुसराच होता आज गुरुपौर्णिमा मारले त्या काल 200 बैठके मारले तर आज सोडतो अरे इसको तो बोलते ना ताकद मिठो माया आपला 1.5 किलोमीटरवर जायचंय माहिती तुम्हाला ट्रॅकिंग मांडीच्या गोळ्यावर हो वसत साहेब 2 शब्द बोला ना आपल्या पब्लिकसाठी तिथं काम करायचं ते करायचं द्या ना एक सकाळ सकाळ सूप एकदम चांगले विचार द्या की गजब बेइज्जती है. समजून घ्यायचं इज्जत थोडीशी आहे आपल्याला कमी समजून घ्यायचं असतात समाजामध्ये काही काही आपले मित्र गुरु त्यांना समजून घ्यावं लागतं थोडंसं ट्रॅकिंग अंदरबन ट्रॅकिंग पाषाण टेकडी ट्रॅकिंग का बघू शकता कॉन्क्रिटीकरण किती झाले मित्रांनो हे नशीब आहे डोंगर वाचले ही टेकडी वाचली आणि त्याचा बी हाल तसाच झाला असता या कॉन्क्रिटीकरणामुळे काय होत चालले पाणी मुरत नाही जमिनीमध्ये का बेटा शेखरदाचा बड्डे आज हा खरं बड्डे सेलिब्रेशन करू आपण 200 पेटा का देणार आहे ते गिफ्ट तुम्हाला रिटर्न गिफ्ट आणि 100 सपाटे बाबांची हॅपी बर्थडे काल होती माझ्या आई वडिलांची अरे सॉरी अरे काय लावलंय ते बजरंग दुग्धा बाबुले अरे काहीच लावायचं नसते ते automatically झालं पाहिजे. काल विचारायला हा बॅग पण घेतच नव्हते आज. काल दिवसभर आम्ही विद्यापीठ मध्येच मी मदत करत होतो कसं आहे वातावरण कसं आहे मित्रांनो जबरदस्त तेल लावायचं मोमो निसर्ग आणि आम्ही कार्यकर्ते सर्व हळू बेटा मा कार सांगते मी इथं बेटा का न्यावं लागेल उचलून अरे वा बैल कशी काय इकडं आज बैल रे बैल आज कार्यकर्ते आले तिकडे आपले हा अहो मी आता हे उचलतो मला बी पेन होते आपण एक दिवस आहे ना एक दिवस मसाज करू आठवड्यातले एक दिवस ठेवा मसाज असा आपण हेवी वर्कआउट करतो रे तर मग यासाठी मसाज खूप गरज पडते आपण जर मसाज नाही केलं तर मग ते शिरोजीवर चढत राहणार बरोबर बरोबर तुम्ही आता सुरू केलंय तुम्हाला लगेच तुमचं हे पाहिजे कसं होईल हे पिनिंगचा हे दिसतो ना फेस करायलाच लागतंय ना तुम्हाला बरोबर काय बाबा. करणार तुम्ही ते बरोबर आहे तुम्ही नवीन असताना हो कारण तुमचे मसल्स जे आहेत ना त्या स्टेजला आले पाहिजे असं करा. आता तयार व्हायला लागलेत का बस मग आता तयार व्हायला लागलेत मस्त अहो किती 6 महिने लागते त्याला काय हे व्हायला तुम्हाला त्या ओरिजिनल ह्याला यायला मित्रांनो आपले बाबा इन्स्पेक्टर होते 90s मध्ये बाबा हो बाबा बाबा देतील तुम्हाला माहिती त्यांची बाबा बोला तुम्ही कोणत्या साली इन्स्पेक्टर होते 2006 ला रिटायर होता सभी बता के स्कीमा बता के खत्म कर अरे नाही रे करे तो करे क्या बोले तो बोले क्या दाखवते त्यांना की बाबा पण ह्या वयात असून रोज वर्कआउट करतात म्हणजे लोकांना दाखवते मोटिवेशन की बाबा ह्या वयात पण काय काय केलंय त्यांनी आयुष्यात त्यांच्या हा बाबा 77 वर्ष आता पूर्ण होतील बघा या ह्याला बाबा बदल्या किती झाल्या तुमच्या माझ्या 18 बदले झाले 18 बदल्या झाले आणि ड्युटी किती वर्ष केली तुम्ही 39 इयर्स बघा बाबा कसे बघा
तरी बाबा एकदम ठकाटक आहे बघा एकदम. सॉरी मित्रांनो, इथं सर्व प्रकारची झाडे आहेत, खूप मेंटेन ठेवले. ही टेकडी पाषाण टेकडी. चला मित्रा मा कार्यकर्ता चल की. हा येतो ना कार्यकर्ता आपला कार्यकर्ता. मधमाशी त्याच हे रस पितात ना बाबा फुलांचा. 5 रुपये फुगा 10 रुपये. वर जाताना पंजाचा वापर करा. चढताना आणि उतरताना दोन्ही चढताना आणि उतरताना पंजा आईस. एक दिवस नक्कीच तुम्हाला आपली तालीम दाखवेल ब्लॉगमध्ये. आज जिथं आपण वर्कआउट स्टार्ट केलाय ती जागा दाखवणार आहे तुम्हाला. निसर्गातला सुरू खूप सुंदर आणि निसर्गामधला आपला वर्कआउट प्लेस जागा दाखवणार आहे तुम्हाला. हे जो रोड ट्रॅक आहे हा ट्रॅक याच्यासाठीच आहे. चलो बेटा बा. हा अंदरबन तर मित्रांनो अंदरबन म्हणून आपण एन्जॉय करतो इकडं. हो बाबा आपण उन्हाळ्यात यायचो तो किती सुका असायचो. हा बाबा हे कुठलं झाड हा हे फुलांची जायची हे सुगंध करतात ना खूप एकदम. जायची किती लावली बघा. झाडं आहे, झाडं आपण जपली पाहिजे. झाडं आहे, झाडं जपली पाहिजे, झाडं तोडली नाही पाहिजे, सर्वात महत्त्वाचं. म्हणून हा तुम्हाला जे वसुंधरा अभियान संस्था एक तर त्यांच्यासोबत आम्ही थोडं सहकार्य सहकार्य केले. त्यांच्यासोबत झाडं वगैरे लावली, झाडांना पाणी टाकले उन्हाळ्याच्या काळात. तर आता सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळं काही गरज नाही आम्हाला लक्ष द्यायची. पण बघू शकता आम्ही किती म्हणजे सर्वांचं याच्यात सहभागी आहे. तर आज त्याचं फळ बघा आम्हाला किती भेटते. सुंदर सुंदर फुलं, सुगंधाची झाडं, काय छान वातावरण एकदम जबरदस्त. तुम्हाला बरं इकडे यायचंच असलं ह्या टेकडीवर पाषाण टेकडी आहे ते येऊ शकता. फक्त मेंटेन ठेवा, झाडं तोडू नका, फुलं तोडू नका, स्वच्छता ठेवा बस. हा ट्रॅक पण एक भारी केलेला आहे त्यांनी. हे लावणार आता ही झाडे. कुठलं हे नारळचं आहे ना बाबा. नारळ हा तरी बी अजून वसुंधरा संस्था जी आहे त्यांचं काम अजून बी चालू आहे जबरदस्त मध्ये. हा पण एक ब्रिज त्यांनी केलेला आहे बघा मित्रांनो. हा या बाबा चालले तो हे बघा. हा काय फुले बघा. काय सुगंध आहे जबरदस्त. आपण जेव्हा झाडाला पाणी टाकत जातो तेव्हा नव्हते एवढं का रे. आता कसले उमले. हा मग नाही ह्या फुलांचा कुठं ऋतू होता. नव्हता नाही लागत. मी चांगलंच बोलले म्हणून मी चांगलं बोलत नाही कुणाला. मी चांगलं बोलले तर लोकांना मी रागवले करत होतो. अहो काल दिवसभर मी एक ऑब्झर्व केलं त्याला लागलाय म्हटलं मी शेखरदारला काल ऑब्झर्व केले. सारखं लय चिडता लय तो म्हटलं तरी मी लय कंट्रोल केलं माहितीये का. कॉलेजच्या लाईफ मध्ये म्हणे तर नुसतं मारायलाच पळायचं म्हणे. आपलं एकदम पहिला आपण जिथनं वर्कआउटची सुरुवात केली हे आले आपलं लोकेशन. दाखवतो तुम्हाला निसर्गातलं वर्कआउटचं वातावरण. हे बघा आहे का नाद कसं आहे. हे आपलं वर्कआउटचं लोकेशन आहे. नितिन भैया आज आ गए ना यूट्यूब में. हैप्पी गुरु पूर्णिमा. हाँ अपना सेलिब्रिटी बन गया क्या? हाँ अभी सेलिब्रिटी बन जाएंगे आप. ये आ गई ना अपनी ये आगे ना छवि आपने जबरदस्त. हे तन्मय भाऊ आपलं चॅनलचं नाव सांग तुझ्या. पहिलवान तन्मय निमन. हा भाऊला सबस्क्राईब करा बरं का. मला बी सबस्क्राईब करा, भाऊला बी करा आणि सोबत न्या. शाउट आउट फुकट नाही देत. नाही भाई नाही. आपला मित्र पुढे आला पाहिजे आपल्या सोबत आहे का नाही वत्स साहेब. बरोबर आहे का नाही. झाड बरं का आपल्या इथं फक्त एक कसं आहे मित्रांनो वातावरण कसं आहे. मोर पण आहे तिथं पण आता सध्या मोर कुठे आहेत काय माहित नाही. पण हे आपलं वर्कआउटचं लोकेशन इकडं दाखवतो मला. ह्या साईडला बघू शकता आम्ही खूप म्हणजे जी वसुंधरा संस्था आहे त्यांच्यासोबत आम्ही कॉलिब्रेशन होऊन त्यांच्यासोबत मदत करू. आम्ही झाडांना पाणी दिलं तर आज आम्हाला हे फळ भेटलं यार रोहित दादा. तर बघू शकता हे किती भारी मेंटेन ठेवले. आणि काय बघा हे छोटे लहानपणी
हेलिकॉप्टर आम्ही यांच्या शेपटाला नाही का काय म्हणतात त्याला हेलिकॉप्टर म्हणायचो आम्ही विमान त्यांच्या शेपटाला दोरी बांधून असं उडवायचं आणि हे एकदम जबरदस्त इथं मोर पण आहेत ससे पण आहेत भरपूर हे आहेत बेटा मा येऊ का ब्लॉग बनवत बघू शकता काय वातावरण एकदम चिल जी तुम्हाला जागा आहे ती आपली पहिली सुरुवात वर्कआउटची तिथून आपण वर्कआउट स्टार्ट केला आहे ते आपले बाबा हे सगळं आपलं मित्रमंडळ आहे वर्कआउटचा जबरदस्त एक नंबर माणसं पॉझिटिव्ह नेहमी सकारात्मक जबरदस्त इथे एक टेंट करून ठेवला आहे त्यांनी छोटासा मस्तपैकी हा भाऊ आपला खातोय बिस्किट खाऊ दे एन्जॉय करू दे लाईफ आपण पण एन्जॉय करूया निसर्ग आणि आपण छोटासा कार्यक्रम ठेवला आहे आयोजित केला आहे तो पण आपण साजरा करणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत आणि तुम्ही निसर्गाची पण मजा घ्या काय फुल आहे बघा एकदम जबरदस्त नेचर इज लव लव इज नेचर निसर्गाला जपा निसर्ग तुम्हाला जपेल